होम आटोपतच मटणाचे जेवण सटकून खायचं. इतर मंडळी निघून गेल्यावर आपण थोडं थांबायचा व गोसाव्यासह त्याच्या जोडीदारासनी बेदम मार देऊन त्याच्या परड्यातल्या 10-15 शेऱ्या व 2 म्हशी पण समजून सांगितला व त्यानुसार त्या सर्वांनी आजच तयारी ओढून नेऊन मामाच्या दावणीला बांधायचा. असा पक्का बेत त्याने साखीदारांना सुद्धा केली. बाजाने श्रीपतीला व दाजीला उद्याच्याला देवळाला जाणार असल्याची सूचना दिली. आईला पण आपण आजोळाला जाऊन मामाच्या म्हशी व शेड्या त्याला परत मिळवून देणार असल्याचे आवर्जून सांगितले. दिवाळीच्या अमावस्येचा दिवस उगवला. बाजा व बाजाने घरात कोमट पाण्याने अंगाला उठणे लावून आंघोळ केली. खंडोबाच्या देवळात जाऊन देवाची पूजा केली. त्याला दिवाळीच्या लाडवाचा प्रसाद ठेवला व दोघांनी पण आपल्या घरात फराळ केला व आपल्या बाकी साथीदारांची वाट बघत ते जांभळीच्या टेकडीवर जांभळीच्या झाडाखाली येऊन थांबले. त्यांचे सगळे साथीदार दुपारपर्यंत आपले जेवणखाना आटोपून बाजा जवळ येऊन बसले. संध्याकाळपर्यंत त्यांनी पुढच्या म्हणजे आजच्या रातीचा बेत चांगलाच पक्का केला. या कामी त्यांनी अंगावरली कापडन बदलून व आपल्यातल्या खंड्याला भोवताने झपाटल्याचे सोंग करून लागीर झालाचे सांगत जगू भगताकडे जाण्याची तयारी केली व त्यानुसार दिवस मावळाव्यास बाज्या व बैजाने तसेच बरोबरच्या 4 साथीदारांनी आपापली घोडी दिवडाच्या दिशेने सोडली व ते सरळ जेवणवेळा दिवडात येऊन गावाच्या पूर्वेला असलेल्या ओढ्याच्या धारेतील मसोबाच्या शेजारील चिंचेच्या झाडाखाली येऊन त्यांनी ओढ्यात चिरून पाय धुतले. धारेतील मसोबाचे दर्शन घेतले. त्याच्या पुढे नारळ वाढवला व खोबरा खात खात त्यांनी ओढ्याकाठी आपली कापड बदलली. लागलीच खंड्याने लागीर झालाच्या सोंगाची तयारी केली सुद्धा व ती सर्वजण जगू भगताच्या घरासमोर येऊन त्यांनी घराभोवतीच्या परुसभर उंचीच्या भिंतीच्या कुंपणाचे दार ओलांडून आत अंगणात प्रवेश केला. अमावस्या असल्याने माणसांची बरी वर्दळ झालेली होती. त्या गर्दीतच बाजी तसे त्यांचे साथीदार आता आपला डाव साधणार होते. बाजाच्या लागीर झाल्याचे सोंग घेतलेला खंड्या अंगाला पिळोखे देत आणि आपल्या देखात तिजुनिशा गोसावी आस कोरोनात समागते. ह्याच्या पुढे एक चौकोनी आकाराची 2-2 विटाच्या थर असलेली व मध्येच खोलगट चौकोनी खड्डा असलेली धुनी तयार केली होती. त्यात लाकडे जळत होती. धुनीत बावडीच्या लाकड्याच्या रसरशीत इंगळ केला होता. पिंपळाच्या झाडाला एक बोकळ बांधला होता. त्याच्या कपाळावर भंडारा व शेंदूर थापला होता. गळ्यात लिंबाची माळ अडकवली होती. पिंपळाच्या फांदीला बांधलेली भली मोठी तांब्याची घंटा एकजणसारखा वाजवत होता. जगू गोसाव्याचा एक माणूस अधून मधून माणसांच्या गर्दीकडे बघत बघत एक मोठा शंख फुंकून त्यातून आवाज काढत होता. आवाज दणाणत होता. जगू गोसाव्याच्या पुढ्यात एक ताट ठेवले होते. त्यात गुलाल व बुक्कात असे भंडारा कुंकू भरून ठेवले होते. दुसऱ्या ताटात तांदूळ, उडीद व मूठभर नाचणे पण ठेवले होते. आता रातीच्या 10 वाजायला आले होते. अद्याप होमाच्या विधीला अवकाश होता. जगू भगत त्याच्या बसण्याच्या जागेवरून उठून घरात गेला व त्याने आतच गांजाची चिली मोडून सटकून जेवण केले व तो अर्ध्या तासाने बाहेर येऊन होमासमोर पाटावर येऊन बसला. त्याने घरातून येताना एका खापराच्या वाडग्यात मसण्या उदाची भुकटी आणली होती. तोंडाने पुटपुटत उजव्या हाताने वाडग्यातील उदाची भुकटी घेऊन होमाच्या इंगळात टाकू लागला. त्याचा धूर जालाने वास सगळ्या अंगणभर सुटला होता. जगू भगताने बाजा हे पहिल्यांदाच त्याच्याकडे आलेले असल्याचे हेरून त्यांना जवळ बोलावली व बरोबर आणलेल्या दंडाला दोर बांधलेल्या माणसाबद्दल विचारल्यावर बाजा म्हणाला, आम्ही विरणीचे रहिवाशी असून हा आमचा झपाटलेला भाव घेऊन तुमच्याकडे त्याला बरा करण्यासाठी आलो आहे. तुम्ही त्याच्यावर मंत्र टाकून इलाज करा म्हणजे मग सांगाल ते देणं आम्ही द्यायला तयार आहोत. असे सांगितल्यावर जगू भगताने लागीर झालाचे सोंग घेतलेल्या साथीदाराला आपल्या समोर बसविले व त्याने प्रथम एक मूठ भरून मसन्या उदाची भुकटी होमात टाकली. धूर झाल्यावर जगू भगताने आपल्या हातातली वेताची छडी आपल्या डोक्यावर आडवी धरली व दोन्ही हात उंच करून त्याने त्याच्या भवती गोल फेरी मारली. लागलीच त्याने मसोबा पुढे येऊन डोके टेकले व तोही अंगात वारे संचारल्यासारखा घुमू लागला. त्याने आपल्या उजव्या हातात वेताची छडी घेऊन
ती खंड्याच्या पाठीवर सपकन मारली तसा तो जोराने ओरडला व नको नको म्हणून लगेच त्याने जगू भगताच्या पायावर डोके ठेवत तो पालथा पडला व जगू भगताचे पाय धरले. लागलीच जगू भगताने त्याला उठवून होमापुढे बसाव्यास सांगितले व बाजा बैजाकडे बघत वळून म्हणाला, याला ओढ्याकाठच्या वडाच्या झाडावरील झुटिंग्यानं झपाटल्याल हाय. तो जायासाठी 5 बोकडाची दावण देणे भाग हाय व तुम्हासनी ती द्यावी लागेल. बाजाने होकार दिल्यावर होमाचा विधी सुरू झाला. जगू भगताने आपल्या हातात सुरी घेतली व पिंपळाच्या झाडाला बांधलेला बोकड एक जणाला सोडून आणण्यास सांगितले. बोकड सोडून होमाजवळ आणताच बोकडाचे मुंडके होमात पडेल अशा अंदाजाने जगू भगताने बोकडाच्या मानेवर सुरीने वार केला. त्याबरोबर बोकडाच्या मानेतून रक्ताच्या चिडकांड्या होमासमोरच्या शेंदूर लावलेल्या दगडावर आपोआप पडल्या. नंतर जगू भगताने त्या बोकडाच्या मटणाचा बेत करून तेथे हजर असलेल्या सगळ्यांना जेवू घातले. जेवण होताच घरी जाण्यास सांगितले. बाजा व बैजाने त्या भगताच्या अंगारा आपल्या लागीर झाल्याचे सोंग घेतलेल्या साथीदाराच्या कपालाला लावला. त्याबरोबर तो साथीदार शांत झाला. बाजा बैजाने त्या जगू भक्ताला 5 बोकडाची दावण उद्याच्या उद्या आणून पोहोच करतो असे सांगून ते सर्वजण घराच्या कुंपणाच्या दरवाजा ओलांडून बाहेर आले. नंतर बाजाने आपल्या 4 साथीदारासनी ओढ्याकडेच्या चिंचेच्या बांधलेली घोडी गावाबाहेरच्या रस्त्याने जगू भक्ताच्या घराजवळ कुंपणाच्या भिंतीला लागून उभी करण्यास सांगितले. त्या 4 साथीदारांनी पळतच ओढ्याकडे जाऊन त्यांची घोडी आणून जगू भक्ताच्या घराजवळ आणून उभी केली. बाजा व बैजाने नंतर जरा वेळ जाऊ दिला. त्याने एका साथीदाराला घोड्याच्या पाठीवरून कुंपणाची भिंत ओलांडून आत उतरवले. आत जाताच दाराची कडी काढण्यास सांगितले. वरून लागलीच एक जण भिंतीवरून आत उतरला व आत येऊन दाराची कडी काढून सर्वांना आत घेतले. आता जगू भक्ताच्या घरात 2 गडी व 3 बाया व जगू भक्त एवढेच जण राहिलेले होते. बाजाने जगू भक्त ज्या खोलीत होता त्या खोलीच्या दारावर थाप मारली. जगू भक्ताला काही झोप लागली नव्हती. उद्याच्याला 5 बोकडं मिळणार या विचारान त्याने गांज्याची चिलीम शिलगावली व चिलीम दोन्ही हातात धरीत झुरके मारीत बसला होता. दारावर थाप मारल्याचा आवाज ऐकताच त्याने उठून लगेच दाराची कडी काढली. दार उघडताच बाज्याने आपल्या हातातली फरशी कुऱ्हाड त्याच्या छातीला लावली व तसाच आत नेत त्याला पलंगावर गप्प बसण्यास सांगितले. जगू भगत पलंगावर बसताच बाजा त्याला म्हणाला, दुसऱ्याची घर जाळून तू स्वतःची पोळी भाजतोयस काय? आजपर्यंत बऱ्याच गरिबांची घरे तू लुटल्या ती. आता तुझ्यावरचं बारी हाय बघ. तुला आता चांगलीच अद्दल करावतो. आता बघ ह्या कुऱ्हाडीन तू दोन्ही पाय तोडूनच टाकतू. हे ऐकता जगू भगत थरथर कापू लागला. त्याची सुद्धा हरापायला लागली होती.